उद्या 29 जून रोजी आहे वटपौर्णिमा. सण सौभाग्याचा. प्रत्येक सुवासिनी स्त्रीचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा. तर वडाची पूजा प्रत्यक्ष कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तसेच पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्या हेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. वटपौर्णिमेला जाण्यासाठी आपल्याला अशी काही साहित्याची जुळवाजुळव करायची आहे. वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्य वरीलप्रमाणे सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आपण वडपूजनासाठी जायचं आहे. आता वडाची पूजा कशी करायची चला तर मग बघूया. पहिले तर जिथे आपण वड पूजा करण्यासाठी जाणार आहोत तिथे एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा. कारण कोणतीही पूजा ही दिव्याशिवाय अपूर्ण असते आणि अग्निदेवतेच्या साक्षीनं आपण पूजा करत असतो, म्हणून पहिला दिवा लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. दिव्यालाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं, थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आणि फूल जर असेल तर एखादं फूलही वाहायचं. दिव्याची पूजा झाली की त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची. त्याच्याखाली 2 विड्याची पानं जर असतील तर 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती तांदूळ ठेवा, त्याच्यावरती एक सुपारी ठेवा, त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि गणपती स्वरूपात आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची आहे. सुपारीची पूजा करून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यानंतर मगच वडाची पूजा करून घ्यायची आहे. तर हे बघा, हे असं आपलं सगळं काही ताट असतं. ताटामध्ये काय काय घ्यायचं याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी बनवलेला आहे. आता जो तुपाचा दिवा आहे, मी पहिला तर तेलाचा दिवा लावला होता, आता तुपाचा दिवा घ्यायचा आणि गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं. आता आपल्याला वडाची पूजा करायची आहे. वडाची पूजा करताना पहिले थोडंसं पाणी वडाला वाहून घ्यायचं. त्याच्यानंतर पंचामृत किंवा दूध जे काही तुम्ही घेतलेलं असेल तर ते वाहून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं स्वच्छ पाणी वाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला वडाची पूजा करून घ्यायची आहे. तर वडाची पूजा करताना वडाला पंचामृत आणि पाण्याने अभिषेक केल्यानंतर त्याला आता आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता थोड्याशा अक्षदाही वाहून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला वडाला वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायची आहे. ही वस्त्रमाळ विकत कुठंही मिळते, नाही तर घरात जो कापूस असतो त्याच्यापासून आपल्याला 5 किंवा 11 अशा पद्धतीनं वस्त्रमाळ बनवून घ्यायची आहे आणि ही वस्त्रमाळ आपल्याला वडाला अर्पण करून घ्यायची आहे. वस्त्रमाळ अर्पण करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत. आता विड्याचं पान आणि त्याच्यावरती आपल्याला हा विडा ठेवायचा आहे. तर 2 विड्याची जोड पानं ठेवायची, त्याच्यावरती एक खोबऱ्याचा तुकडा, एक नाणं, बदाम, त्याच्यानंतर खारीक, हळकुंड आणि सुपारी या गोष्टी ठेवायच्या आणि हे विड्याचं पान आता आपल्याला वडाच्या इथं ठेवायचं आहे आणि त्यालाही आपल्याला नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही जी काही साखर वगैरे आणली असेल, फळं आणली असतील त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. आता आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे. या दिवशी सावित्रीला वाण देणं हे महत्त्वाचं असतं, तिची सुद्धा पूजा करणं हे महत्त्वाचं असतं. तर त्याच्यासाठी एक पीस किंवा तुम्ही खण घेऊ शकता आणि आता त्याच्यावरती आपल्याला जे आंबे आणलेले आहेत तर त्याच्यापैकी एक आंबा आणि गहू घेऊन आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे. आता या ओटीमध्ये आपल्याला जे काही शृंगाराचं साहित्य असतं आपल्या घरामध्ये तर तेही टाकून द्यायचं आणि ओटीमध्ये आपण हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं या ज्या काही गोष्टी घरामध्ये टाकत असतो त्या सगळ्या गोष्टी 5 वेळा आपल्याला वाहायच्या आहेत आणि सावित्रीची ओटी भरून घ्यायची आहे. आता या शृंगाराच्या साहित्यामध्ये आपण कुंकवाचा करंडा ठेवू शकतो, हिरव्या कलरच्या बांगड्या ठेवू शकतो, तसंच मणिमंगळसूत्र जे असतं तर त्याची काळी पोत ठेवून द्यायची आहे. त्याच्यासोबतच आपल्याला एक छोटासा आरसा ठेवून द्यायचा आहे, कंगवा ठेवून द्यायचा आहे. तुमच्या इकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही सावित्रीची ओटी ही भरायची आहे. कारण आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि पतीचं प्राण हे सावित्रीनं वडाच्या झाडाखालीच परत आणलं होतं, म्हणून या दिवशी वडाची पूजा केली जाते. आपल्याही नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही अशीच वडाची पूजा करू शकता. मी व्हिडिओ
पूर्णपणे दाखवलेलं आहे की वडाची साधी आणि सोप्या पद्धतीनं पूजा कशी करायची ते. तर तुमच्या घरी ज्या पद्धतीनं केलं जातं त्या पद्धतीनं तुम्ही पूजा करू शकता. त्याच्यासोबतच 5 सुवासिनींनाही आपल्याला वाण द्यायचं असतं. तर त्या वाणामध्ये गहू आणि आंबा असं 5 सुवासिनींना बसवून त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला गहू आणि आंबा या वस्तू 5 जणींना घालायच्या असतात आणि त्याच्यानंतरच आपली ही पूजा पूर्ण होत असते. वडाची पूजा झाल्यानंतर घरी जायचं आणि आपल्या पतींचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण उपवास हा सोडू शकतो. काही ठिकाणी हा उपवास वडाची पूजा करून सोडला जातो, तर काही ठिकाणी हा उपवास संध्याकाळी म्हणजे दिवसभर उपवास करून संध्याकाळच्या वेळेला सोडला जातो. तुमच्या इकडं कोणती पद्धत आहे तर ती पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. कारण ही जी माहिती आहे तर ती माहिती सगळ्यांसाठी दिलेली असते, पण आपल्या परंपरा, आपले रीतिरिवाज हे आपल्याला जपायचे असतात. त्यामुळे तुमच्या इकडं ज्या पद्धतीनं उपवास सोडला जातो त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. काही ठिकाणी हा उपवास पूर्ण दिवसभर धरून दुसऱ्या दिवशीही सोडला जातो. तर तुमच्या इकडं जी पद्धत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही हा उपवास करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे वटसावित्रीच्या पूजेचा जो विधी आहे तो या पद्धतीनंच करायचा आहे. पण काही ठिकाणी स्त्रिया वडाच्या झाडाची फांदी घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे की ती चूक तुम्ही अजिबात करायची नाही आहे. कारण वडाच्या फांदीमध्ये जीव नसतो आणि अशा निर्जीव वडाच्या फांदीची पूजा केल्यानं आपल्याला आपण जी काही पूजा केली आहे त्याचं अजिबात पुण्य हे मिळत नसतं. उलट त्याचा आपल्याला नकळतपणे तोटाच सहन करावा लागतो. त्यामुळं निर्जीव गोष्टीची पूजा अजिबात करू नका. हवं तर एखादं छोटंसं झाड नर्सरीमध्ये मिळतं तर ते विकत आणून त्याचीही पूजा तुम्ही करू शकता किंवा एखादं चित्र जर असेल वडाचं तर त्याचंही तुम्ही पूजा करू शकता. नागपंचमीला जसं आपण नागाचं चित्र वगैरे मिळतं तर त्याची पूजा करतो तशा पद्धतीनं तुम्ही गुगल सर्च करून एखादं वडाच्या झाडाचं छान पूजा केलेलं चित्र काढून त्याची प्रिंट काढून आणून ठेवू शकता. जर तुम्हाला जमणारच नसेल तर हे करा, जर जमणार असेल तर वडाचीच पूजा करा. ते चित्र एका ठिकाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याची पूजा तुम्ही करू शकता. पण निर्जीव फांदीची पूजा अजिबात करू नका. नकळतपणे होणाऱ्या या चुका आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपण केलेल्या पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही. जर या व्हिडिओच्या निमित्तानं जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.